भिवंडी तालुका के जय श्री राम आश्रम दिंडीगढ़ सोनालय में हर वर्ष की तरह इस वर्ष भी बाल संस्कार शिविर का आयोजन महंत हरिभक्त परायण गुरुवर्य चिदानंद सरस्वती चिंतामणि महाराज द्वारा दिनांक 3 मई 2024 से 21 मई 2024 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। तो वही आगे हम आपको बता दें कि इस कार्यक्रम का समापन आज दिनांक 21 मई 2024 को काले का कीर्तन व महाप्रसाद करके किया गया। आपला हातभार लावून आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या। आणि आपण प्रत्यक्ष पाहिल्याने वाङ्मय रूपाने त्यांची सेवा फक्त करतो, पण त्यांच्याच वंशामध्ये सुजीनाम श्रीमंत डीहे म्हणजे योगी जो पुरुष आहे, पुण्यवंत, कुठे जन्म घेतलाय तो योग्यांच्याच घरी या परमार्थिक क्षेत्रामध्ये जन्म घेतो। तो आज तुकोबान आपण जरी बघितलं नसेल त्यांचे वंशच पाहतो, म्हणजे साक्षात तुकोबान आहे। आणि खऱ्या अर्थाने कुठलाही कार्य सप्ताह असो काही असू दे, एखाद्या अधिकार संपन्न पुरुषाचं कीर्तन होत नाही किंवा त्यांची उपस्थिती होत नाही तोपर्यंत कार्य संपन्न होत नाही, हे प्रत्येक परिसरवाल्यांनी सुद्धा ऐकलं पाहिजे। जय श्रीराम। हवे वंश टाळ्या होत्या। विद्यार्थी विद्यार्थी या पटापट या, लवकर या। ज्या विद्यार्थ्यांची कार्यक्रमाला उशीर भगवान वाच आपण पाहतो आदरणीय गुरुवर्य चिदानंद स्वामी सरस्वती चिंतामणी महाराज 25व वर्ष हे वारकरी संप्रदाय प्रशिक्षण शिबिर होत आहे आणि आपण सर्व तालुक्यातील नागरिक माता भगिनी या कार्यक्रमाला मदत करत आहात, त्याबद्दल सर्वप्रथम या ट्रस्टीतर्फे महाराजांच्या वतीने आपलं सर्वांचं हार्दिक आभार। आताच महाराजांनी एक विषय काढला की हे सध्या आपल्याला उकारा एवढा होतोय, गरम एवढं होतंय, ह्या शेताचं म्हणजे जे सध्या प्रशिक्षणासाठी असलेला हा जो हॉल आहे, हा हॉल वाढला पाहिजे आणि चांगलं प्रशिक्षित असं झालं पाहिजे, या दृष्टिकोनातून उद्यापासूनच काम चालू होणार आहे। मी आपल्या या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की हॉलसाठी लागणारी मदत करावी आणि त्याच्यानंतर उद्यापासून म्हणजे येत्या जून महिन्यापासून इथे गुरुकुल सुरू होत आहे, म्हणजे विद्यार्थी वर्षभर इथेच राहतील आणि आपलं जे शैक्षणिक आयुष्य आहे ते इथेच घालवतील, त्याबरोबर ते अध्यात्म आणि व्यवहारातलं ज्ञान इथे शिकतील। म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आता महाराजांनी आपल्यावरती जबाबदारी मोठी टाकलेली आहे की इथे गुरुकुल होतंय आणि गुरुकुलामध्ये येणारे सर्व विद्यार्थी आपण घेणार आहोत आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांना तन मन धनाने मदत करायची आहे एवढी विनंती करतो आणि इथे थांबतो। श्री भगवान वाच मैया वेश मनोये मान